नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अतिशय चमचमीत आणि आचारी बनवतात तशी प्रसादाच्या पंक्तीतील लाल भोपळ्याची भाजी। कुणी याला कद्दू म्हणतं तर कुणी याला काशीफळ देखील म्हणतं, कोहळं असं देखील याला म्हटलं जातं। आपण बरेचदा मंदिराचा जो भंडारा असतो त्या ठिकाणी ही भाजी खाल्लेली असते। त्याची चव बरीच काही ती प्रसादाची असते, म्हणून त्याची चव अधिकच छान लागते। त्यातल्या त्यात ही भाजी त्यासारखी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आज आपण ही भाजी नेहमीपेक्षा वेगळी बनवणार आहोत। जे कोणीही ही भाजी खाताना नाक मुरडतात, या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर लहानांपासून मोठेच काय सर्वच ही भाजी खूप आवडीने खातील। भाजीसाठी लागणारं साहित्य बघू। मी या ठिकाणी अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे। सालीसहज असा बारीक काप करून घेतले। वजनी हा अर्धा किलो आहे, म्हणजेच 500 ग्रॅम। यानंतर 1 वाटी पालक आणि 1 वाटी आंबट चुका छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला। सुकं खोबरं, भाजलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, लसूण, आलं आणि 1 चमचा भिजत घातलेली खसखस घेतली आहे। खसखस, कांदा, खोबरं याचं छान बारीक असं वाटण करून घेऊ आणि हिरवी मिरची, लसूण, आलं याची भरळ करून घेऊ। या ठिकाणी भरळ आणि वाटण दोन्ही तयार आहेत। आता गॅसवर एक कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेऊ। ही भाजी बनवताना तेल थोडं जास्त वापरलं जातं, म्हणजेच ती छान चवदार होते। तुम्हाला हवं असलं तर तेल तुम्ही थोडं कमी घेऊ शकता, पण तेल कमी असलं तर ती मजा या भाजीत येत नाही। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची याची जी आपण भरळ करून घेतली ती यामध्ये टाकून घेऊ। नंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून हे छान परतून घेऊ। यामध्ये आपण लाल तिखटाचा अजिबात वापर करणार नाही। ही हिरव्या मिरचींमध्येच आपण भाजी बनवणार आहोत। काही ठिकाणी ही लाल मिरची वापरून बनवली जाते, तर काही ठिकाणी हिरवी मिरची वापरून ही भाजी बनवली जाते। हे छान परतलं गेलं की यामध्ये खसखस, खोबरं, कांद्याचं वाटण घालून घेऊ। आता हे वाटण फार असं आपल्याला परतायची गरज नाही, एक साधारण हलकसं परतून घेऊ, कारण कांदा आणि खोबरं हे छान आपण लालसर भाजून घेतले होते, त्यामुळे भरपूर असं काही परतायची गरज नाही। जास्त परतलं तर खोबरं चवीला थोडं कळवट लागतं। हे थोडं परतल्यानंतर यामध्ये धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकून हे थोडं परतून घेऊ। आपले मसाले छान या ठिकाणी परतले गेले। आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला चुका आणि पालक घालून घेऊ। काही भागात त्याला आंबट चुका म्हणतात, काही ठिकाणी फक्त चुका असं म्हटलं जातं, पण या ठिकाणी चुका आणि पालक दोन्ही आपल्याला हवेत, म्हणजेच आपल्या भाजीला छान अशी चव येईल। मी स्वच्छ धुवून बारीक कापून 1 वाटी घेतले आहेत। हे छान परतून घेऊ। चुका आणि पालक तेलामध्ये लगेच छान परतल्या जातात। तुम्ही बघू शकता आपण टाकलं तेव्हा याची क्वांटिटी खूप होती, पण ही परतल्यानंतर शिजल्यानंतर कमी झाली आहे। आता आपले मसाले जळू नाही म्हणून थोडंसं यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मसाले पुन्हा एकदा थोडा वेळ परतून घेऊ। हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। कोणतीही भाजी बनवताना जेवढा छान आपला मसाला परतला जाईल तेवढी त्या भाजीला चव छान येते। ही भाजी बनवताना खूप असं साहित्य लागत नाही। छान सोपी अशी रेसिपी आहे।
भाजी अगदी झटपट बनून तयार होते। आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे। यानंतर यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला भोपळा आहे तो टाकून छान परतून घेऊ। चवीनुसार मीठ। आता हे छान मिक्स करून परतून घेऊ। 1-2 मिनिटं तेलामध्ये छान हे असं झाकण न ठेवता परतून घेऊ। कोहळं छान परतल्यानंतर मसाले जळू नाही म्हणून अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेऊ। ही भाजी शिजायला खूप असं पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण वाफीवर ही भाजी खूप छान होते। पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेऊ। मधात 1-2 वेळेस ही भाजी चेक करून घ्यायची। आता 5 ते 6 मिनिटं झालेत, भाजी बऱ्यापैकी छान शिजली आहे। आता एक वेळ हे छान मिक्स करून घेऊ। भाजी अजून थोडी शिजायची आहे म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेवून 1-2 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ। 2 मिनिटं झालेत, झाकण काढून एक वेळ भाजी चेक करू। छान भाजीला तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपले मसाले घालून घेऊ। पाव चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊ। आपले मसाले या ठिकाणी छान मिक्स झाले आहेत। आता मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये उतरावा म्हणून 1 मिनिट झाकण ठेवून याला वाफ काढून घेऊ, म्हणजेच आपले मसाल्याची चव छान भाजीमध्ये उतरेल। आता 1 मिनिट झाला, भाजीला छान तेल देखील सुटलं आहे। आपली लाल भोपळ्याची भाजी या ठिकाणी तयार आहे। या पद्धतीने तुम्ही एक वेळ ही भाजी बनवून बघा। खायला ही भाजी अतिशय चवदार लागते आणि नेहमीपेक्षा काहीतरी आपण ही भाजी वेगळी बनवली आहे। आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता भाजीचा रंग देखील खूप छान आला आहे। चुका आणि पालकामुळे या भाजीची चव खूप भन्नाट लागते। माझ्या या पद्धतीने ही भाजी तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आणि भाजी कशी झाली ही कमेंट करून मला नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।